नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक 5 मुंग्यांच्या जगात या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ. कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते? उत्तर आहे या प्रकारे. कारण मुंगी हा कीटकांमध्ये सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्यातील आ आहे मुंग्या गंधकण केव्हा सोडतात? उत्तर आहे या प्रकारे. अन्नाचा साठा सापडल्यावर वसाहतीकडे परत येताना व संकट आल्यावर सावधानतेचा इशारा देताना मुंग्या गंधकण सोडतात. पुढचा प्रश्न. मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात? उत्तर स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2. मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात? उत्तर आहे या प्रकारे. स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कडकडून चावा घेतात, काही मुंग्या विषारी दंश करतात, तर काही विशिष्ट आम्लाचा फवारा शत्रूवर सोडतात. अशा प्रकारे मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करतात. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3 वाक्यात उपयोग करा. पहिला आहे माग काढणे. वाक्यात उपयोग. चोराचा माग काढत पोलीस जंगलात पोहोचले. दुसरा आहे सावध करणे. वाक्य. डोंगर कड्यावर चढताना सरांनी सगळ्यांना सावध केले. पुढचा आहे फवारा सोडणे. वाक्य. गाडी धुण्यासाठी बाबांनी गाडीवर पाण्याचा फवारा सोडला. तत्पर असणे. वाक्य आहे या प्रकारे. दुसऱ्याला मदत करायला नेहमी तत्पर असावे. पुढचं आहे पळ काढणे. पोलिसांची चाहूल लागताच चोरांनी पळ काढला. प्रश्न क्रमांक 4. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. त्यातील अ. माणसांना दंश करणारे मुंग्यांप्रमाणे दुसरे कीटक कोणते? त्यांच्या दंशाचा माणसावर काय परिणाम होतो? उत्तर. दंश करणारे कीटक डास, खेकडा, विंचू. दंशाचा परिणाम. फोड येतो, जखम होते आणि तिसरं दिलेलं आहे माणसाच्या रक्तात विष भिनते. पुढचा प्रश्न. अन्न साखळी म्हणजे काय? शिक्षकांकडून माहिती मिळवा व तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. अन्नासाठी प्रत्येक सजीव दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असतो, त्यास अन्न साखळी म्हणतात. उदाहरणार्थ गवत, अळी, बेडूक, साप आणि घार. बघा, अळी ही गवत खाते, बेडूक हा अळीला खातो, साप हा बेडकाला खातो आणि घार ही सापाला खाते. अशा प्रकारे ही अन्न साखळी आहे. पुढचा प्रश्न. मुंग्यांप्रमाणे अन्नसाठा करणारे आणि अन्नसाठा न करणारे कीटक व प्राणी यांची नावे लिहा. ग्रंथालयात जाऊन पुस्तकांतून माहिती मिळवा. अन्नसाठा करणारे कीटक मधमाशी आणि मुंगी आणि अन्नसाठा न करणारे कीटक माशी आणि झुरळ. अन्नसाठा करणारे प्राणी आहे उंट आणि माकड आणि अन्नसाठा न करणारे प्राणी आहे वाघ आणि हत्ती. प्रश्न क्रमांक 5. या पाठात आलेले मुंग्यांचे कोणते गुण तुम्हाला आवडले ते सांगा. उत्तर. मुंग्या ह्या उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार असतात. स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करण्यास मुंग्या नेहमी तत्पर असतात. प्रश्न क्रमांक 7. मुंगी या शब्दाची वेगवेगळी रूपे या पाठात आलेली आहे, ती शोधा व लिहा. याप्रमाणे एखाद्या शब्दाची वेगवेगळी रूपे लिहा. बघा, मुंगी या शब्दाची वेगवेगळी रूपे. मुंगी, मुंग्या, मुंग्यांचे, मुंग्यांना, मुंगीला, मुंगीच्या, मुंग्यांनी, मुंग्यांचा. त्यानंतर फुले या शब्दाची वेगवेगळी रूपे या पाठात आलेली आहे. फूल, फुले, फुलाला,
फुलांना, फुलाने, फुलांनी, फुलाहून, फुलांचा, फुलात अशा प्रकारे फूल या शब्दाची सुद्धा वेगवेगळी रूपे आलेली आहेत. पुढचा प्रश्न, खालील वाक्यांतील नामे ओळखा व सांगा. बघा, या ठिकाणी काही वाक्ये दिलेली आहे, त्यातील नामे आपल्याला ओळखायची आहे आणि सांगायची आहे. बघा, या ठिकाणी पहिल्या वाक्यात बंडूची इजार 4 बोटे लांब झाली. बंडूची हे नाम आहे, त्याचप्रमाणे इजार हे सुद्धा नाम आहे, बोटे सुद्धा नाम आहे. पुढच्या वाक्यात आईने इजार एका कोनाड्यात फेकली. आईने आणि इजार हे नाम आहे. नंतर कोनाड्यात सुद्धा नाम आहे. पुढचं वाक्य, माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाही. या ठिकाणी या वाक्यामध्ये माणसां हे सुद्धा नाम आहे, मुंग्या सुद्धा नाम आहे. आता पुढचं वाक्य आहे, आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. कविता हे नाम आहे आणि भारतातील हे सुद्धा नाम आहे. अशा प्रकारे या ठिकाणी नामे आपण ओळखलेली आहेत. धावपटू सुद्धा नाम आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्यांतील रिकाम्या जागी योग्य नामे घाला. टिंबटिंब माधवला म्हणाली. नाम भरायचे तिच्यात. आई माधवला म्हणाली. दुसरं, आंब्याच्या झाडावर टिंबटिंब लटकत होत्या. कैऱ्या. तिसरं, मी घसरगुंडी खेळायला टिंबटिंब गेलो होतो. या ठिकाणी बागेत हे नाम आहे. पुढचं, टिंबटिंब विषय मला खूप आवडतो. या ठिकाणी मराठी. पुढची रिकामी जागा, राष्ट्रपतींचे भाषण ऐकून टिंबटिंब मंत्रमुग्ध झाला. या ठिकाणी गणेश हे नाम आहे. महागाई वाढल्याने टिंबटिंब महागल्या. या ठिकाणी वस्तू महागल्या. वस्तू हे सुद्धा नाम आहे. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 5वी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक 5 मुंग्यांच्या जगात या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.